महाराष्ट्रातील तमाम अंशतः अनुदानित आणि अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। आपली दिवाळी गोड झालीच असेल याचा मला विश्वास आहे। त्यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे फार जोराने वाहत आहेत। माझ्यावर काही मतदारसंघाची जबाबदारी असल्यानंतरही मी मध्यंतरी मुंबईला जाऊन आलो। याचं कारण असं की मला फोन आले की आता नोव्हेंबरची ग्रँट कधी रिलीज होणार। त्यानंतर दुसरा फोन म्हणजे दुसऱ्या विषयावर फोन असे आले की टप्पावाढ जी डिसेंबरमध्ये होणार आहे त्याची नेमकी प्रोसेस काय आहे आणि कधी होणार, कधी बिलं टाकायची आहे। आता बघा, नोव्हेंबर महिन्याची ग्रँट ही साधारणतः 20 ते 25च्या दरम्यान यायला पाहिजे। त्यासाठी मी स्वतः निवडणुका असल्या तरी साधारणतः 23 तारखेला मुंबईला जाईल आणि ग्रँट सोडल्यानंतरच परत येईल। म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे पगार साधारणतः 5 डिसेंबर पर्यंत होतील। आता पुरेशी ग्रँट आहे का? 3261 ला मुळीच पैसे नाही, त्याला ग्रँट येणार नाही। बाकी सगळ्या हेडला म्हणजे 442, 458, 3379, 3361, 0511, H973, 1948 या सगळ्या बाकी सगळ्या लेखाशीर्षाला पगाराची ग्रँट येईल, पण 3261 ला प्रॉब्लेम आहे। आता या सगळ्या हेडच्या लेखाशीर्षकाचे जे शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू आहेत त्यांचे असेही फोन येत आहेत की थकीत कधी निघणार। थकीत आत्ता निघत नाही। जोपर्यंत डिसेंबरमध्ये अधिवेशनात तरतूद होत नाही तोपर्यंत कुठलेही थकीत बिलं जरी तुम्हाला ऑनलाईन करायला सांगितले असतील तरीही डिसेंबरच्या पूर्वी निघणार नाहीत। 24-25 ची संच मान्यता ही डिसेंबरमध्ये येईल। ती आल्यानंतरच ग्रँटची प्रोसेस होईल, तोपर्यंत ती होणार नाही। म्हणजे नवीन टप्पेवारीचे बिलं देखील जानेवारीमध्येच जातील असा माझा अंदाज आहे। तुर्तास एवढेच। तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय। धन्यवाद।